आणि मराठी माणसं तुम्हाला टाळतात. बाबा त्यांना वाटतं हा इन्शुरन्स एजंट आहे का? ह्याचा काही स्वार्थ आहे का? म्हणजे त्या मानसिकता कशी आहे, की मला ₹10 मिळतात त्याचं काही नाही. पण माझ्यामुळे ह्याला ₹2 मिळतात ना, ह्याचं दुःख जास्त असतं मराठी माणसाला. पण दुसऱ्या कम्युनिटीचे काय म्हणतात, "बाबा त्याला किती मिळवून दे, पण मला काहीतरी मिळतात ना." आणि माझ्या तुम्हाला आश्चर्य वाटेल, सुरुवातीला जेव्हा मी चालू केला हे संपत्ती सूत्राच्या मार्गात म्हणजे मी लाईफ इन्शुरन्स द्यायचो, वेल्थ इन्शुरन्स द्यायचो, एस-आय-पी सांगायचो. माझं टार्गेट मराठी माणूस होतं. पण सगळ्यात जास्त माझे क्लायंट गुजराती मारवाडी होते. त्यांना सांगितलं की लगेच ते करायचे. त्याला पटायच्या गोष्टी. पण मराठी माणूस मला टाळायचा. पण आता बदललं भरपूर. म्हणजे जेव्हा तुम्हाला मी सांगितलं, प्लॅन दिला, तुम्हाला तो आवडला, मग तुम्ही सांगायला सुरुवात केली. माझं काय म्हणणं आहे, एखादा माणूस तुम्ही सांगताय ना, तर तुम्ही त्याला बोलवा, त्याचं ऐकून घ्या. करू नका, करू नये. पण तुम्हाला त्यावेळेस तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती नसू शकते किंवा प्लॅनिंग नसू शकतं. पण तुम्ही जर समजून घेतलं, तर तुम्हाला समाजात काय चाललंय, आर्थिक उलाढाल काय चालली नवीन-नवीन गोष्टी काय त्याचा तर अभ्यास होईल. आणि आम्ही फ्रीमध्ये सर्व्हिस देतोय. आम्ही कोणतीही फीज नाही घेत. मी जर एखाद्याकडे मी फायनान्शियल प्लॅनर म्हणून जर मी एका बिझनेसमॅनकडे काम केलं, हे तर जेवढं मला इन्कम नाही त्याच्यापेक्षा 2 पटीने इन्कम तो माणूस मला देईल. बरोबर. पण मला एकाचकडे अडकून नाही राहायचं. मला माझं विजन वेगळं आहे. मला जास्तीत जास्त लोकांना आर्थिक साक्षर करायचं. आणि ह्यातून काही खूप मोठे पैसे मिळतात नाही. हे बरोबर. सगळं जास्तीत जास्त याचा खर्चच आम्ही लोकांना करतो. बरोबर. पैसे कमवायचे अनेक पर्याय माझ्याकडे आहेत. मी अनेक उद्योग केले. पण मी हाच पर्याय का निवडला, की ह्यातून मला लोकांना साक्षर करू शकतो मी. आर्थिक साक्षर करू शकतो आणि ह्या गोष्टी जर घडल्या, तर खूप मोठ्या प्रमाणात बदल परिवारामध्ये आणि परिवारामध्ये आर्थिक गोष्ट परिवार मोठा झाला तर समाज मोठा होतो आणि समाज मोठा झाला की देश मोठा होतो. बरोबर. हे माझं विजन आहे, की जास्तीत जास्त म्हणजे माझं तर टार्गेट आहे आयुष्यामध्ये 10,000 लोकांना आर्थिक साक्षर करून त्यांना आर्थिक सबल करायचं, समाज मोठाच करायचा आहे आणि त्यासाठी आपल्या देशाला ते माझं योगदान आहे.